माझ्या शब्द सुमनातून मनाच्या अंतर हृदयकरणापासून आभार व्यक्त करतोय। तसेच सन्माननीय श्रीधर भोईर सर मॅन फ्रॉम द चांदगाव यांचं देखील माझ्या शब्द सुमनातून आभार व्यक्त करतोय। आपण या ठिकाणी आलात, आपल्या येण्याने नक्कीच या व्यासपीठाची शोभा अतिशय सुंदर दिसतोय। दोन्ही 12वे संघाच्या प्लेयर्सने या ठिकाणी येण्याची कृपा करावी। अन्वी स्पोर्ट मादेवकर आणि अर्णव वारी असं चांदगाव म्हटल्यानंतर मित्रांनो या स्पर्धेचे सर्व अमोल यादव संघमालक आणि या मादेवकर संघाचे संघमालक पाहतो आपण गणेश दादा चोगळे। दोन संघ एकापेक्षा एक रती मारती या ठिकाणी खेळाडू आपल्याला मैदानाच्या आत खेळताना पाहतोय। सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होते ती म्हणजे अन्वी स्पोर्ट मादेवकर संघाकडून हर्षल तांडेल आणि मेहर मोहित वेर। बॉलर प्रथमेश ठाकरे। हर्षल तांडेल स्ट्राइक एंड पर, मोहित नेहर नॉन स्ट्राइक एंड पर। अन्वी स्पोर्ट मादेवकर संघाचा सलामी जोडी मैदानाच्या दाखल झालेले आहे। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन हाताळण्यासाठी अर्णव वारी असं चांदगाव संघाचा तेज गतीचा गोलंदाज पाहतोय आपण प्रथमेश ठाकरे। पहिलाच हाफ टॅकर चेंडू त्या ठिकाणी रिझानला मारला, क्षेत्ररक्षण कोणती चूक करत नाही, पहिल्याच विकेट पहिल्याच चेंडू प्राप्त होतो तो म्हणजे अन्वी स्पोर्ट संघाचा सलामीचा सलामीर हर्षल तांडेल। अतिशय सुंदर या ठिकाणी संगीत आणि सलामीचा सलामीर मोहित नेहर शून्याचा चष्मा परिधान करून बॅक टू डगआउटला परततोय। कोणती धाव न ओपन करता निर्धाव चेंडूवर फलंदाज पाठवत आहे। मित्रा आपल्याकडे आजच्या दिवसात वेळ खूपच कमी आहे, कमी षटकांचे या ठिकाणी सामने खेळावे लागतील। टायमर या ठिकाणी लावलेला आहे 20 मिनिटाच्या अवधीत 4 षटकांचा खेळ समाप्ती करण्यास या ठिकाणी, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेण्यात। या ठिकाणी पाहतोय आपण नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला जयेंद्र। अन्वी स्पोर्ट मादेवकर संघाचा नवीन फलंदाज जयेंद्र मादेवकर गावाला बिलावून असणार, जर्सी नंबर 5 परिधान करणारा वन डाऊनच्या स्वरूपात पाहतोय आपण मैदानाच्या आत। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अर्णव वारी असं चांदगाव संघाचा या ठिकाणी प्रथमेश ठाकरे। एक फास्ट लेंथ लाईनचा गोलंदाज पाहतोय, लो उलटा चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण पाहतोय आपण शॉर्ट मिडलच्या दिशेला, कोणती धाव नाही का दोघांना अशा पद्धतीचा चेंडू हाताळला गेला। एक धाव मात्र पूर्ण करतोय जयेंद्र। एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतो धावपालकर ती म्हणजे श्री गणेश एक या धावसंख्येने 1-1। याच्यानंतर होणारा सामना आपण अक्षरा आयुष फायटर्स गडबड विपक्ष स्वरावी खैराले। धावसंख्या धावपालकावून 1-1 या धावसंख्येने धावसंख्या जातोय 1-2। षटक क्रमांक पहिलं मार्गदर्शनाला पाहतोय आपण पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज प्रथमेश ठाकरे। पंचाच्या डाव्या खांद्याला मारा करतो नितेश नरहरी त्या ठिकाणी, मोठा फिरवली चेंडू वर गुडलाईन स्पॉटवर चेंडू आदला स्वतःच्या फॉलो करून आणि फलंदाज बाद होतोय जयेंद्र। कौशिक जयेंद्रची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय कौशिक। 5 षटकांचा मॅच आहे। उशीर आलेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की मित्रांनो चालू असणारा सामना पाहतोय आपण हॅलो, आज या ठिकाणी आमचे चेन्नई विभागातील व्यावसायिक श्री श्रीधर भोईर
श्रीधर भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचा सन्मान आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष अमोल यादव शाल आणि पुष्प गुच्छ देऊन करतील, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. श्रीधर भोईर. परत आमचे खैरे खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य आज सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद दादा. तर या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेला ढकललेला चेंडू एक धाव मात्र पूर्ण करता नवीन फलंदाज मैदानाच्या पण कौशिक कौशिक आरेकर पुन्हा हाफ टेकर चेंडू आऊ ना देखा था दर्शक बने फिल्डर बने दर्शक हवाई सफर चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे मास्टर. च्या वतीने खूप खूप स्वागत श्रीधर भोईर यांचे. तसेच खैरे खुर्द ग्रामपंचायतीचे सन्माननीय विद्यमान सदस्य नरेश देवले यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाची देणगी आलेली आहे, तरी त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सदस्य साहेब. धन्यवाद. तर या ठिकाणी सलामीचा सलामीर हर्षल तांडेल षटकाराने षटक पूर्ण करतोय. पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर धावसंख्या पोहोचतोय अन्वी स्पोर्ट मादेवकारी या संघाची 2 बाद 9 अशी धावसंख्या. षटक क्रमांक वैयक्तिक पहिला आणि संघाकडे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज आदर्श शेख अर्णव वरियस चांदगाव संघाचा हा गोलंदाज. डावखुरा गोलंदाज आणि समाचार घेतोय फलंदाज कौशिक आरेकर. दर्शक बने फिल्डर बने दर्शक हवाई सफर डीजे मास्टर. या ठिकाणी टायमर या ठिकाणी लावलेला आहे. नक्कीच 20 मिनिटाच्या अवधीत 4 षटक पूर्ण करावे लागणार आहेत, अन्यथा एक शतरक्षक 38 सर्कल मध्ये घेण्यात येईल. पुन्हा उंचावरून हिट केला पॉइंटचे रिझनला त्या ठिकाणी शॉर्ट मिडॉनला शतरक्षक तैनात आणि फलंदाज बाद होतोय कौशिक आरेकर. बॅक टू डगआउट डीजे. पाहतो आपण आजच्या दिवसातील ओपन लॉस्ट आणि त्या लॉस्ट मध्ये पाहतो तिसरा राऊंडचा सामना स्वराववी खैराले या संघाचं संघमालक या ठिकाणी विवेक दादा गंबे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. यथोचित सन्मान करतो साहेब, आपण येऊन या व्यासपीठावर आताच होण्याची कृपा करावी. आपला आवाज माझा नक्कीच आपल्या कानापर्यंत पोहोचला. या मंडळाच्या वतीने तुम्हाला देखील एक मायेचं उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हॅलो हां बोल. हॅलो. आज या ठिकाणी आमच्या मुंबईमधून आमच्या कुमी समाजाचे खंबीर नेतृत्व, तसेच आमच्या 14 गाव कुणबी विकास संघटना चनेरा यांचे विद्यमान अध्यक्ष कैलासवासी विष्णू गंबे यांचे चिरंजीव विवेक गंबे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आमच्या चांदगाव ग्रामस्थांच्या वतीने, समर्थक कृपा मित्र मंडळ मुंबईच्या वतीने, तसेच पाणी तसेच शिवमाटा चषक यांच्या वतीने सुद्धा त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील संतोष राठाडे साहेब. फलंदाज नेम धन्यवाद सुधाकर दादा. तर या ठिकाणी बोलूया मैदानाच्या आत चालू असणारा सामना मित्रांनो पाहतोय आपण. अन्वी स्पोर्ट मादेवकार विपक्ष अर्णव वरियस चांदगाव या दोन संघाच्या दरम्यान हा मॅच मैदानाच्या आत पाहतोय आपण. नक्कीच 5 षटकांचा मॅच आहे.
नाणेफेक नक्कीच अर्णवारी असं चांदगावच्या बाजूने लागले आणि प्रथम शतरक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी प्राचारण केला तो म्हणजे अन्वी स्पोर्ट मादेवकरी या संघाला. सलामीचा सलामी स्ट्राईक एंड पर पाहतो आपण. त्या ठिकाणी शतरक्षण आहे, मात्र सुंदर शतरक्षण होतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे धावफलकावर पाहिली तर 1800 धावसंख्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पाहतोय अजर शेख या ठिकाणी. एक डावखुरा गोलंदाज डाव्या हाताने चेंडूची फेक केली जातोय पंचांच्या उजव्या खांद्याकडनं. पंच त्या ठिकाणी पाहिलं तर रवींद्र डोंबे अर्थात बाला. हाफ टॅकर चेंडू हाता हलवर पद्धतीने हाताला चेंडू या चेंडूवर मात्र पंच नाराजी व्यक्त करतात. अवंतर एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हटल्यानंतर 19 अशी धावसंख्या. गुणलेखक आपण पाहतोय सातत्याने या स्पर्धेसाठी 3 दिवस ज्यांनी काम बजावतात चोख पद्धतीने असे सिद्धेश साळुंगे. या ठिकाणी युट्यूबच्या लाईव्ह प्रक्षेपित या ठिकाणी पाहतोय आपण. एके लाईव्ह स्पोर्ट अलिबाग वर्सोली. बॅटची कडा घेतली, यशस्वी कोणती चूक करत नाही आणि फलंदाज बाद होते तो म्हणजे प्रणय राऊत. बॅक टू डगआउट डीजे मास्टर. आपण मी नक्कीच अनाउन्समेंट करतोय. अक्षरा आयुष फायटर्स गडबल या संघाचा संघमालक गणेश शिलकर आणि यांच्या अपोजिट खेळणारा संघ नक्कीच स्वरा ओवी खैराले. या संघाचा संघमालक सन्माननीय कैलासवासी विष्णू काका गंबे यांचे चिरंजीव या ठिकाणी विवेक गंबे. दोन्ही या संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी टॉच का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी. माझी साथी समालोचक चनेला पंचक्रोशीतील नावा ग्रुप ग्रामपंचायत बिलावून असणार आहे नौकार गावातील प्रदीपजी भोईर. नाणेफेक सलामीचा बॅट्समन पाहतोय हर्षल तांडेर. स्ट्राईक एंड वर पाहतोय नॉन स्ट्राईकला प्रशांत. बॉलर तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज गंगाधर इंगोले. वैयक्तिक पहिला आणि संघाकडे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अर्णव वारी असा चांदगाव संघाचा गंगाधर इंगोले. स्ट्राईक एंड वर पाहतोय सलामीचा सलामीवर आपण पाहिलं तर हर्षल तांडेल. नॉन स्ट्राईकला पाहिलं तर प्रशांत. ही जोडी मैदानाच्या आत पाहतोय. अन्वी स्पोर्ट मादेवकार संघाकडे खेळताना या संघाचा फ्रँचायझी गणेश चोगुले. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गंगाराम. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे तिसरं. या वेळेला मात्र सुसाट सुटला चेंडू जातोय शॉर्ट मिडनच्या वरून सीमारेषेला पार करून 4 धावांसाठी. डीजे मास्टर. हर्षद तांडेल भन्नाट वेगाने फेकलेला तेज गतीचा हा चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज गंगाराम इंगोले यांच्या माध्यमातून पाहतोय. एक डाव तुझा तर एक डाव माझा या पद्धतीने सिच्युएशन नक्कीच मैदानाच्या आत पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौका ठोकला शॉर्ट मिडन रिझल्ट मध्ये. दुसऱ्या चेंडूवर नक्कीच कमबॅक केला गोलंदाजाने. पुन्हा भन्नाट वेगाने त्याच दिशेला त्याच टप्प्यावर टाकलेला चेंडू आदलून जातो गोलंदाज गंगाराम. धावसंख्या मात्र स्थिरावते, कोणतीही धाव नाही धोकाला अशा पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज होत आहे अर्णव वारी असं चांदगाव संघाचा गंगाराम इंगोले. गंगाधर इंगोले ओरपी चेंडू उंचारून हिट केला. शतरक्षण मिडवांच्या दिशेला आहे मात्र झेल सोडला. धरणीला दान केला तत्पर्यंत मात्र 2 धाव पूर्ण करतात. तिसरी रन साठी नकार घंटा. तर त्या ठिकाणी अतिशय चेंडू सीमारेषेच्या बाहेर पकडलाय आणि BSNL टाटा इंडिकॉम डोकोमो षटकार.
तिसरं षटक मार्गस असताना पाहतोय आपण गंगाधर पुन्हा सुसाट सुट्टर मोठा फटका मारला त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि पंचाचा इशारा नो उग्रा डोले पहा नीट चेंडू आहे फ्री हिट तिसरं षटक गंगाधराचं या ठिकाणी पाहतोय आपण अर्णव वारियस चांदगाव संघाचा हा गोलंदाज पाहतोय धावसंख्या धावपलका जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 31 अशी धावसंख्या अन्वी स्पोर्ट मादेवगार संघाची प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय आपण तिसरे षटक ते मार्गस्थ असताना 31 धावसंख्या 4 बाद 31 उग्रा डोले पहा नीट चेंडू आहे फ्री हिट फलंदाज पाहतोय त्या ठिकाणी आपण मोठा फटका मारण्याच्या नादात बीट होते प्रशांत मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण आणि एक या धावसंख्या संघाची धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचतोय 32 अशी धावसंख्या षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना उशिरा आलेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की मित्रांनो चालू असणारा सामना नक्कीच पाहतोय मैदानाच्यात आपण अन्वी स्पोर्ट मादेवकार विपक्ष अर्णव वारियस चांदगाव या दोन संघाच्या दरम्यान पाहतोय पुन्हा उर्फी चेंडू मोठा प्रहार केला उंचावरून ही त्या ठिकाणी लॉंगऑफचा क्षेत्ररक्षण येईपर्यंत मात्र एकच धाव आणि एक या धावसंख्येने षटक क्रमांक तिसरं पूर्ण होतोय 3 षटकांची सांगता होतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचतोय 33 अशी धावसंख्या घेऊया छोटासा ब्रेक जाऊया 4 लाईनींच्या काठी क्षणभर विश्रांतीसाठी डीजेला देतो या ठिकाणी संधी डीजे मास्टर पास्टे 3 षटक तर पूर्ण झाले धावसंख्या 33 वैयक्तिक पहिला आणि संघाकडे चौथं षटक हाताळण्यासाठी अर्णव वारियस चांदगाव संघाचा राहुल पाटील येतोय 5 षटकांचा या ठिकाणी सामना पाहायला भेटतोय एकापेक्षा एक रतिमारती या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील आजच्या दिवसात शिव मराठा या स्पर्धेमध्ये अंतिम दिवस या स्पर्धेतील राहुल पाटील उर्फी चेंडू स्टेडियमला मारला चेंडू दर्शक बने फिल्डर बने दर्शक हवाई सफर चेंडू जाते सीमारेषेला मानवंदना देऊन 6 धावांसाठी डीजे मास्टर राकेश पाष्टे तर या षटकारांनी संघाची धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचतोय 39 अशी धावसंख्या संघाची चौथं षटक मार्गस्थ असताना पाहतोय चौथ्या षटकातील काही चेंडूंना बाकी राहुल पाटील या ठिकाणी चौथं षटक हाताळण्यास सज्ज होतोय अर्णव वारियस चांदगाव या संघातून खैरा एंड करणं मारा करतोय 10-15 पावलाचा रनअप राईटम ओव्हर द विकेट मारा करतोय सलामीचा सलामीर हर्षल तांडेल पुन्हा त्याच रिझनला क्षेत्ररक्षण मात्र आहे आणि कोणतीही चूक करत नाही सलामीचा सलामीर बाद होतोय तो म्हणजे हर्षल तांडेल बॅक टू डगआउट डीजे अग्री कोळ्यांचे आराध्य दैवत आई एकविरा कारल्या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्सव साजरा होतोय आणि तेच संगीत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून आपण नवीन ऐकलं सलामीचा सलामीर हर्षद तांडेलची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय गिरीश नवीन फलंदाज गिरीश पागधरे नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सॉरी गिरीश तांडेल एक तांडेल आउट झाला तो म्हणजे सलामीचा सलामीर हर्षद तांडेल त्याची जागा भरून काढण्यासाठी गिरीश तांडेल मैदानात दाखल होतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण अर्णव वारियस चांदगाव संघाचा
राहुल पाटील या वेळेला सुंदर उंचावरून हिट केला चेंडू क्षेत्ररक्षण त्यापर्यंत येपर्यंत चेंडूला मात्र 2 धाव रोखू शकत नाही. बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेला मारलेला चेंडू 2 धाव पूर्ण करतात आणि दोन्ही या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर 41 धावसंख्या. उशीर झालेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी मित्रांनो मी सांगू इच्छितो की चालू असणारा सामना पाहतोय आपण मैदानाच्या आत. अर्णव वारिये सानगाव विपक्ष पाहिला. ओहो लाजवाब आपला या ठिकाणी आकाशाला गवस निघाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी डीजे मास्टर. सुंदर मात्र या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाज गिरीश तांडेल मात्र सुसा सुटला. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार मिड विकेटच्या दिशेला मारला गेला. आगाज तो किया था मगर अंजाम करना बाकी है. गिरीश तांडेल गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज पाहिला तर राहुल पाटीलचा बोलवाला. पुन्हा मोठा प्रहार त्या ठिकाणी मारलेला आहे. शॉर्ट मिडनच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर 48 धावसंख्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 4थ्या षटकातील काही चेंडूंना बाकी पाहतोय आपण. शेवटला चेंडू शिल्लक. हो परफेक्ट यॉर्कर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये मात्र रनर पासून वंचित ठेवतोय आणि षटक पूर्ण झालं. पंच इशारा करतोय 4 षटकांचा समाप्तीनंतर जवळजवळ 24 चेंडूंचा खेळ समाप्तीवर आणि 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर. धन्यवाद. तर या ठिकाणी 4 षटक पूर्ण झालं 20 मिनिटाच्या अवधीत आणि येणारा 1 षटक बाकी आहे. 5 षटकांचा मॅच पाहतोय आपण. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली अन्वी स्पोर्ट माधवकर या संघाची तर टोटल 48 अशी धावसंख्या. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण अजर शेख. हो लाजबाब आपलातून चेंडू बिरगोला लेग स्लिपच्या दिशेला चेंडू आणि सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. तत्पर्यंत मात्र 2 धाव रोखू शकत नाहीये ते म्हणजे अर्णव वारिये असं चांदगाव संघाचे क्षेत्ररक्षक. दोन्ही या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हणजे पहिली तर 50 अशी धावसंख्या. तर याच्यानंतर होणार सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. नाणेफेकचा कॉल प्रदीप सर घेतात. अक्षरा आयुष फायटर्स विपक्ष स्वरा ओवी खैराले. अल्टी पलटी मारण्याचा सिज्वीज करण्याचा फटका त्यावेळी खूपच ऑप्शनच्या बाजून चेंडू पंच नाराजी पत्करतात. अवंतर या धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 51 अशी धावसंख्या. तर मी ग्रुप ग्रामपंचायत खैरापूरचे विद्यमान सदस्य सन्माननीय नरेश भाऊ देवले यांच्या शुभ हस्ते 3ऱ्या मॅचचा नाणेफेक टॉच करण्याची संधी अक्षय आयुष फायटर्स गडबॉल विपक्ष सोरावी खैराले या 2 संघांचा दरम्यान नाणेफेक सन्माननीय विद्यमान सदस्य नरेश भाऊ देवळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जाणार आहे. ओहो लाजबाब लांब पल्ल्याला मारलेला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून. BSNL टाटा निकम डोकोमो षटकार. सज्ज होतोय. या वेळेला मात्र खंबा उकळून काढतोय ST त्रिफला चित करतोय फलंदाजाला. गोलंदाज अजर शेख
आणि हॅलो. चेंडूचा मार्ग परततोय. हॅलो. फलंदाज या ठिकाणी पाहिला तर आपण गिरीश तांडेल. चेक. आयुष फायटर्स संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. सुयश तांबोडे नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो. तो म्हणजे ओवी स्पोर्ट माधवकारी या संघामध्ये. संघाची धावसंख्या स्थिरावतोय 57 अशी धावसंख्या. 5वं षटक मार्गात असताना पाहतोय आपण. अजर शेख गोलंदाजी सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या कानाकांना नक्कीच मारा करतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा. 20-25 पावलांचा रनअप त्या ठिकाणी सुयश शेख. हाफ टॅकर चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेला मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल होतोय. मात्र 2 धाव रोखू शकत नाहीये आणि दोन्ही या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर म्हटल्यानंतर ती 59 अशी धावसंख्या. अन्वी स्पोर्ट मादेवकर या संघाचं फ्रँचायझी पाहिलं आपण नक्कीच गणेश चोगले आणि अर्णव वर्गीय संघाचे पाहिले तर अमोल यादव. 2 संघ मालक. हाफ टॅकर चेंडू होता. मोठा फटका मारण्याच्या नादात बीट झाला आणि 5 षटकांची सांगता होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर अन्वी स्पोर्ट मादेवकर संघाची ती म्हणजे 59. हॅलो. चेक. मी विनंती करतोय सोरावी खैराळी संघाचा कर्णधार आणि अक्षरा आयुष फायटर्स गडबड संघाचा कर्णधार सर्वांना टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार मधल्या वेळेमध्ये आपला टॉस करायचा आहे. टॉस दोन्ही कॅप्टनात. ओके चला. नरेची देवळी गृहपंचायत खैरे खुर्द आपण या ठिकाणी यायचं. आपल्या शिवासे टॉस करायचा आहे. जिथे एका बाजूला आहे टेल, एका बाजूला हेड आहे. मांडेवारांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. जिथे नरेश देवळे आहेत. ओके पुन्हा करा कारण कॉल केलं नव्हतं. जिथे कॉल कोणाचा असेल. ओके जिथे सोरा ओवी खैराळी संघाचा कॉल आहे. हेड मागितलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने हेड आलंय. मग आपलं प्रथमदा निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थाने तुम्ही डोंबिवली विभागातून या ठिकाणी खेळ करण्यासाठी आले. त्या आमच्या ग्रामीण विभागातील क्रिकेट बद्दल काय म्हणाल. इकडे येऊन नक्कीच चांगलं वाटतंय आणि एवढा लांब आलोय आम्ही. खेळायला निश्चित जिंकून जाऊ. मग आम्हाला इथे चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. हो निश्चित. ओके इथे टॉस जिंकले खऱ्या अर्थाने सोरा ओवी खैराळी संघाने त्याने निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. तर अक्षरा आयुष्य फायटर्स गडबड संघाला इथे मात्र आपण पाहिलं तर टॉस गमावल्यानंतर आपण आपल्या वाटेला फलंदाजी आले. मग आपण कमीत कमी ते जास्तीत जास्त किती धावा असणार. तसं टार्गेट काय नाही पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या आमच्या रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील हे चाणगाव गावामध्ये क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल. नक्कीच चांगलं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे मातीची विकेट जी सध्या सगळीकडे कमी बघायला भेटते पण रोहा तालुक्यामध्ये खूप बघायला भेटते. आणि नक्कीच आमच्या रोहा तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मातीचे विकेट असतात. आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला एक चांगले मॅच पाहायला मिळेल का. हो नक्कीच. ओके दोन्ही संघासाठी विश्व बेस्ट ऑफ लक. जिथे टॉस जिंकलाय सोरा ओवी खैराळी संघाने संघाचे संघमालक वे गंबे ज्याने निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा आणि पळण्यासाठी पाचारण गेले अक्षरा आयुष फायटर्स गडबड संघाला जे संघमालक आहेत गणेश शिलकर. धन्यवाद प्रदीप. आवाजात करूया बदल. मी घेऊन जातो मायक्रोफोनवर माझ्यासाठी समालोचक प्रदीप बोयर यांच्याकडे माईक सुपवतोय. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. या व्यासपीठावरील विराजमान सर्व
मान्यवरांचं आणि हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिक माय प्रेक्षकांचं मी प्रदीप भोईर आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतोय. जिथे मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहिली तर एका बाजूला पाहायला मिळतोय अर्णव वॉरियर चाणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये अन्वी स्पोर्ट्स महादेवकर. प्रथमतः अन्वी स्पोर्ट्स महादेवकर संघाने फलंदाजी करत असताना 59 धावांचा जिथे धावा जमवल्या गेल्या, मात्र या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धावा चेसिंग करायच्या आहेत. मग जिथे हर्षल तांडेलची फलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळाली. उत्तराला सुरुवात होते जिथे सलामीची आघाडी जोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मग एका बाजूला आपण पाहिलं तर मग प्रथमेश ठाकरे आणि त्या साथीला पाहिलं तर मग टेनिस जगतातील बाहुबली अर्थात सुमित ढेकले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र ऑल इंडिया क्या बात आहे, आमचे मित्र निखिल पारवे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. दक्षिण रायगडचा क्रिस गेल आणि खऱ्या अर्थाने आमचे सारसूलचे जावई आहेत. जर मैदानामध्ये मॅच जिथे चालू झालंय, जिथे गोलंदाज आपण पाहिलं तर मग षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हर्षद तांडेलच्या आणि खऱ्या अर्थाने सलामीला येऊन चांगली फलंदाजी केली. तोच गोलंदाज मार्कवर. खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण असं पाहिलं की मग झिम्बाब्वे संघाकडनं नील जॉन्सन सलामीला यायचा आणि पहिलं षटक हाताळायचा. मग मध्ये आपण मनोज प्रभाकरला देखील पाहिले होतं भारतीय संघामध्ये, तो देखील असंच पहिलं सुरुवातीचं षटक हाताळायचा. पहिला बॉल जिथे हर्षल तांडेलचा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका खेळलाय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा पार, षटकार. मग हे नाला सोपारा विभागातील खेळाडू आज आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रथमेश ठाकरेचा या वर्षीचा हंगाम पाहिलं तर खूप त्यासाठी महत्वाचा ठरलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय जिथे मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही झालाय. प्लेन मिस झालाय, डॉट चेंडू आलाय. धावसंख्या पाहिली धावफलकावरती बीद बाद 6. 2 चेंडूचा आपण खेळ पाहिला. हा बिग बॅटल आहे बघ, मुंबई विरुद्ध मुंबई आपण म्हणू शकतो, जिथे गणेश चुगले यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. आहा, जसा चेंडू आला तसा ऑन द राईस खेळलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा पार, षटकार. पळकावरती त्याचप्रमाणे सन्माननीय पांडुरंगजी रटाडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतो या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. पांडुरंगजी रटाडे यांना विनंती करतोय. पहिले चेंडूवरती षटकार आला, नंतर चेंडू डॉट आला. तिसऱ्या चेंडूवरती प्रथमेश ठाकरेने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला 6 धावांसाठी. 12 धावा धावपळाकडे पाहायला मिळतात. पुढचा बॉल जिथे हर्षद तांडेलला पाहतोय. चांगला चेंडू, कभी तेरी कभी बेरी, इथे मात्र आपण पाहतोय एक चेंडू फलंदाजाचा, एक चेंडू गोलंदाजाचा. सुमित ढेकलेला जर पाहिलं ना, इथे चेंडू डॉट झाल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता की त्या क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. ही प्लॅनिंग असते प्रत्येक खेळाडूची आणि त्या प्लॅनिंग निश्चित सुमित ढेकलेला आपण तिथे पाहतोय. मोठा फटका खेळला गेलाय, चेंडू मात्र वावराच्या बाहेर, षटकार. महामातुच्या बाचीच्या पाहायला मिळतोय. 60 धावांचं आव्हान राहिलंय. मग ते आव्हान पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने टार्गेट कमी करण्याचा प्रयत्न राहिलाय. लॉफ्टेड फटका खेळलाय बीट ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे मात्र दूर राहिले. चेंडू एक टप्पानिशी सीमा पार येतोय तिथे चौकार.
या फलंदाजाने अक्षरशः त्या खोऱ्याने धावा जमा केल्या गेल्या, जिथे 22 धावा धावपळावरती लगावल्या गेल्या. 6 चेंडू खऱ्या अर्थाने ते खेळले गेले प्रथमेश ठाकरे आणि 6 मध्ये 22 धाव संख्येवरती खेळ करतोय. मग तिथे 6 मग आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 1 चौकार, ज्याच्यामध्ये 2 चेंडू डॉट देखील आपल्याला पाहायला मिळाले हर्षल तांडेलचे. मात्र 22 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाज जिथे आपण पाहिलं तर मग अण्वी स्पोर्ट माधवकर संघाचा हा गोलंदाज माधवकर संघ रत्नेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे इथे गोलंदाज पाहायला मिळेल का, मात्र समोरचं जर आव्हान पहिलं टेनिस जगतातील हा बाहुबली ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळतोय, जिथे सुमित डेकलेला आपण पाहतोय. पहिला बॉल डावखुरा गोलंदाज कोलवा टप्प्याचा चेंडू होता, जिथे आपण पहिलं शॉट सिली थर्ड क्षेत्रामध्ये जिथे चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल डाव घेतली गेली आणि धावाच्या येतील त्या घेण्याचा प्रयत्न नक्कीच या बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, जिथे आमचे आयोजक गोविंद यादव आणि हेमंत भुईर मुख्य आयोजकाच्या भूमिकेत. शर्ट पहा, व्हाईट शर्ट, काळी पॅन्ट आणि तिथे 4 व्हीलर देखील आपण पाहिलं तर मग व्हाईट कलरचं. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय, चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सीमा पार येतोय, चौकार. धावसंख्या पण पहिली धावपळकावरती जिथे 27 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने दोन्ही संघ जर पाहिले तर मुंबई विभागातील आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये बऱ्याचशा वेळा आलेत. मात्र आज या रोहा तालुक्यातील चांडगाव गावामध्ये हे ग्रामीण विभागामध्ये संघ आलेत आणि खऱ्या अर्थाने पुरस्कर्त्यांचे मी कौतुक करेल की या ग्रामीण भागामध्ये व्यावसायिक खेळाडूंना आणण्याचं काम ज्यांनी केलंय. लॉपटेड फटका केलाय, कव्हर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फटका खेळला गेलाय 6 धावांसाठी, जिथे चेंडू सीमा पार झालाय. धावसंख्या पण पहिली धावपळकावरती 33, जिथे आपण पाहिलं प्रथमेश ठाकरे आपल्या नावाप्रमाणेच खेळ करतोय. प्रत्येक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेरच पाठवला जातोय, हा मनासी निश्चय करूनच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल ते मात्र आपण पाहिलं गिरकी घेऊन मारण्याचा प्रयत्न होता, जिथे आपण पाहिलं तर मग स्क्वेअर लेग किंवा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र प्रचंड वेग त्या चेंडूवरती पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या पहिली धावपळकावरती ते म्हणजे 33 धावा धावपळकावरती गोलंदाज रत्नेशला तिथे आपण पाहतोय. पहिला चेंडू सिंगल, चौकार, षटकार आणि डॉट. पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय, जिथे 6 धावा देऊन जाणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकरे आज मात्र ठाकरे ब्रँड इथे पाहायला मिळतोय. अक्षरशः गोलंदाजावरती इथे तुटून पडलाय. खऱ्या अर्थाने हे मैदान आपण पाहिलं तर मग डावखुऱ्या फलंदाजाचं नंदनवन म्हटलं जातं, परंतु जर तुम्ही चांगला खेळ केलात ना, मग तिथे डावखुरा असू द्या किंवा उजव्या हाताचा फलंदाज असू द्या, तो खेळ चांगलाच होणार, यात मात्र कोणती शंका नाही. आणि प्रथमेश त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. पुन्हा एकदा पहा, इथे ताकदीचा काही वापर नाही केला, इथे टायमिंग प्रॉपर केलं, मनगटाचा वापर, चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. डीसी या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या गेल्या. आधीच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 22 जिथे हर्षद तांडेलने खर्च केल्या होत्या. आणि इथे प्रथमेश ठाकरेचं
खेळ पाहिलं ना, ज्याने आतापर्यंत ज्या धावसंख्या आपण पाहिल्या 45 मध्ये त्यातील 44 धावा फक्त प्रथमेश ठाकरेच्या राहिलेत. गोलंदाज सुयश तांबोडे, जिथे फलंदाज आपण सुमित डेकलेला पाहतोय. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. सामना आपण पाहिला 60 धावा बनवायच्या आहेत, मग तिथे 45 धावापर्यंत मजल मारले. मग अजूनही 15 धावींची गरज आहे. सुयश तांबोरे हा गोलंदाज आहे. कमी गतीचा चेंडू होता, मात्र त्या चेंडूला आपण पाहिलं ना तर दिशा दिली गेली. समोर अगदीच इनबॅट पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. तुम्ही टेकले असे चेंडू सोडणार नाही. जिथे षटकार आलाय, धावसंख्येने आपण पाहिलं तर आकार देखील घेतला गेला. जिथे धावसंख्येचा आपण विचार केला तर देणगी जमा झाले. 51 धावीची गरज असताना मग अजूनही तिथे 9 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला तर मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी षटकार. कारण इथे कमीत 60 धावा देखील या तिसऱ्या षटकामध्येच कमी पडत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 3 धावींची गरज राहिले. असं वाटत होती मॅच नक्कीच एक टफ फाईट पाहायला मिळेल, मात्र एक हाती ही मॅच जिंकण्याचं खऱ्या अर्थाने इथे मानस आणि धाडस केले गेलंय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग ज्या अर्णव वॉरियर्सच्या संघानं पुढचा मॅच असणार आहे, जिथे अक्षरा आयुष फायटर्स आणि त्याच्या विरोधामध्ये सोरा ओवी खैराळे. मिड विकेट मध्ये आपण पाहिले जमिनीलगत मारलेला फटका, जिथे सिंगल धाव घेतली जाते. असं वाटत तिसऱ्या षटकामध्ये मॅच संपेल, परंतु इथे अजूनही चेंडू शिल्लक राहिलाय. या षटकामध्ये मॅच फिनिश होणार का? वेल फिनिशरची भूमिका या चेंडूवरती केली जाणार का? कारण 2 धावींची गरज राहिली. पुढचा बॉल राईट अबाउट द विकेट. लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षकाचीच भूमिका बसावी, वेल फिनिशरची भूमिका. आणि खऱ्या अर्थाने इथे पाहिलं तर मग प्रथमेश ठाकरेचं हे हाफ शतक, मग या स्पर्धेमधील दुसरं हाफ शतक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून आलंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं चैतन्य पाटीलच्या बॅट मधून, जिथे आपल्याला हाफ शतक पाहायला मिळालं होतं. रोट संघाकडून त्याने प्रतिनिधित्व केलं कालच्या दिवसामध्ये. ही मॅच मात्र खऱ्या अर्थ एकतर्फी पाहायला मिळाली. नो डाऊट या सामन्याचा सामना ठरलाय. खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अर्थातच प्रथमेश ठाकरे. आणि आयोजकांना विनंती करतो, सुमित टेकले यांचा देखील सन्मान होणार आहे. मी सुमित टेकले यांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. प्रथमेश ठाकरे आणि सुमित टेकले आपण इकडेच यायचं आहे व्यासपीठावरती. मी विनंती करतोय सन्माननीय गोविंद यादव यांना विनंती करतोय. सुमित टेकले आपण आणि प्रथमेश ठाकरे आपण देखील इकडे यायचं आहे. आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. पुढचा मॅच जिथे